नमस्कार मित्रांनो, माझ्या निरोगी रहा या चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आजच्या काळात आपल्या भारतात प्रत्येक तिसरं मूल हे लठ्ठपणाकडे झुकत आहे? हो मित्रांनो, इतक्या लहान वयात वाढणारं वजन ही फक्त दिसण्याची समस्या नाही, तर पुढे जाऊन मधुमेह, हृदयविकार आणि मानसिक ताण यांसारख्या गंभीर आजारांचं कारण बनू शकतं. पण मित्रांनो, प्रश्न असा आहे की मुलांमध्ये लठ्ठपणा इतक्या वेगाने का वाढतोय आणि आपण आपल्या मुलांना यापासून कसं वाचवू शकतो? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अलीकडील अहवालानुसार यामध्ये आपला भारत देश जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे सर्वाधिक मुले लठ्ठपणाने त्रस्त आहेत. वर्ल्ड ओबेसिटी ॲटलेस 2026 नुसार 5 ते 9 वयोगटातील सुमारे 1.5 कोटी मुले आणि 10 ते 19 वयोगटातील 2.6 कोटींपेक्षा जास्त मुले ही लठ्ठपणाचा सामना करत आहेत. मित्रांनो, छोट्या मुलांमधील लठ्ठपणा इतका का धोकादायक आहे? लहानपणी असलेला लठ्ठपणा हा पुढे जाऊन या सर्व आजारांना कारणीभूत ठरू शकतो, जसे मधुमेह, डायबिटीस, हृदयविकार, उच्च रक्तदाब, तसेच मानसिक समस्या, आत्मविश्वास कमी होणे, ताण आणि नैराश्य. तर मित्रांनो, आपण आपल्या मुलांमधील लठ्ठपणाची लक्षणे कशी ओळखू शकतो? जर तुमच्या मुलामध्ये हे लक्षणे दिसत असतील तर कृपया सावध व्हा. जसे वय आणि उंचीच्या तुलनेत जास्त वजन, कपडे लवकर टाईट होणे, थोड्याशा हालचालीतही थकवा येणे, पोट बाहेर येणे किंवा शरीरावर जास्त चरबी दिसणे, सुस्ती आणि कमी ऊर्जा, इतरांसमोर लाजणे किंवा कमी आत्मविश्वास. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की आपल्या मुलांना लठ्ठपणापासून वाचवण्याचे अगदी सोपे उपाय कोणते आहेत. पहिला, आपल्या मुलांना संतुलित आणि पौष्टिक आहार द्या आणि जंक फूड, थंड पेय देणे नेहमी टाळा. आपल्या घरचं जेवण जसे डाळ, भाजी, पोळी इत्यादी. दुसरा, मोबाईल किंवा टीव्ही 1 ते 2 तासांपेक्षा जास्त नाही. तिसरा, दररोज शारीरिक हालचाल आवश्यक करायला लावा. किमान 1 तास खेळ, सायकल चालवणे, बाहेरचे खेळ जसे धावणे, फुटबॉल इत्यादी. चौथा, पुरेशी झोप खूप महत्त्वाची. किमान 8 ते 10 तासांची झोप आवश्यक. पाचवा, खाण्याच्या सवयीमध्ये बदल, जसे टीव्ही पाहताना जेवू न देणे, नेहमी हळूहळू आणि चावून खाण्याची सवय लावणे. अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मुलं तेच शिकतात जे पालक करतात. तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल स्वीकारली तर तुमच्या मुलांना सुद्धा तीच सवय लागेल. म्हणून आपल्या मुलांसाठी तुम्ही तुमची लाईफस्टाईल हेल्दी बनवा. तसेच मित्रांनो, तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासून जर योग्य सवयी लावल्या तर लठ्ठपणा सहज टाळता येऊ शकतो. हे छोटे छोटे बदल तुमच्या मुलाचं भविष्य निरोगी बनवू शकतं. जर तुमच्या मुलामध्येही लठ्ठपणाची समस्या वाढत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.